नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शिर्डी व शिंगणापूर या आंतरराष्ट्रीय देवस्थानांना जोडणाऱ्या बहुचर्चित नगर मनमाड महामार्गाच्या कामाला आता मुहूर्त लागला असून खासदार निलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी राहुरी कॉलेजसमोर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची गती समाधानकारक असल्याचं सांगत काही महत्त्वाच्या सूचना लंके व तनपुरे यांनी केल्या आहेत. नाशिक येथील कुंभमेळा लक्षात घेऊन हा महामार्ग डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन खासदार लंके यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं. अनेक वर्ष रखडलेलं काम मार्गी लावण्यासाठी केंद्र पातळीवर खासदार निलेश लंके यांनी सातत्याने पाठपुरावा करून टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकत फेर निविदा काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी लक्षामुळे कामाला योग्य वेग मिळाल्याचंही ते म्हणाले. देहेर येथे उड्डाणपूल मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. माजी मंत्री तनपुरे यांनीही नगर मनमाड राज्य महामार्गासाठी वेळोवेळी आंदोलने रास्ता रोको केले होते. गेली अनेक वर्षापासून नगर मनमाड रोड हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आज या नगर मनमाड मार्गावर राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान असलेला 10 किलोमीटर अंतरचा रोडची पाहणी विद्यमान खासदार निलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. या रस्त्या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून याबाबत वेळोवेळी रस्ता सुरू करावा, रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी केली होती. तर आज रोजी नगर मनमाड रोड ची पाहणी खासदार निलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. तर सदर या रस्त्याचं 10 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अत्यंत जलद गतीने सुरू आहे. आपण पाहू शकता का एकेरी वाहतूक सुरू आहे आणि या वाहतूक दरम्यान अनेक छोटे मोठे अपघात घडत आहे. शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा महत्वाचा रोड मानला जातोय आणि या एकेरी वाहतुकीमुळे वेळोवेळी अपघात घडत आहे. तरी प्रशासनाने या अपघात रोखण्यासाठी वेळेचं उपाययोजना राबवाव्या व या रस्त्याचं काम तातडीने मार्गी लावावं अशी मागणी यावेळी खासदार निलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सगळ्यात महत्वाचं या रस्त्याला अनेक अडचणी आहेत. मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिलं 22/7/2024 ला गडकरी साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, कारण ते काम गेले 8-9 वर्षापासून चालू आहे पण ते काम पूर्णत्वास जात नाही, फक्त खड्डे खांदून ठेवलेले. त्यानंतर गडकरी साहेबांनी तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला. नंतर नवीन एक टेंडर ओपन झालं, पण नवीन टेंडर ओपन झाल्यानंतर ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 2च कॉन्ट्रॅक्टर निविदा भरल्या आणि त्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्ट डिस्क्वालिफाईड झालं. त्यामुळे फक्त एकच जर निविदा राहिल्यानंतर ते नियमात न बसल्यामुळे ते सुद्धा नंतरची निविदा कॅन्सल करण्यात आली. परत तिसऱ्या वेळेस त्याची एक फ्रेश निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि ते काम एक चालू आहे. खऱ्या अर्थाने आज कामाची पाहणी करत असताना बऱ्यापैकी एक समाधान आज थोड्या प्रमाणात वाटतंय, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काम अपुरं आहे. पण आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे काम डिसेंबर 26 पर्यंत काम पूर्ण झालं जाईल, कारण कुंभ मेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल. आज तुम्ही पाहिलं असं राहुरी पट्ट्यामधील एका बाजूचा लेअर टाकण्यात आलेला आहे, तिकडे देऱ्याच्या तिथं ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. स्वामी नावाचे एक नवीन अधिकारी आपल्याकडे हजर झालेले आहेत गेल्या 2 महिन्यापासून. ते सुद्धा त्या कामाचा डेली टू डेली रिपोर्ट घेत असतात. मी सुद्धा ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक बार चार्ट घेतला की त्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती काम केलं जाईल. आमचे आदरणीय माजी राज्यमंत्री प्राजक्त दादांनी सुद्धा या रस्त्याच्या बाबत 4-5 वेळा आंदोलन केले, उपोषण केलं. त्यामुळे आज या कामाला एक थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता जो आहे वन वे करण्यात आलेला आहे, पण जो त्याच्यावरून ट्रॅफिक सुरू आहे तो मोटरेबल नाहीये. बऱ्याच ठिकाणी तिथं देखील खड्डे आहेत. आपण काही सूचना आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एका बाजूला वन साइड जी ट्रॅफिक चालू केली त्याचे पहिले खड्डे पूर्णपणे खड्डे बुजून काढा.
त्यांनी त्या पद्धतीने खाली कॉन्ट्रॅक्टरला सूचना पण केल्या, कामाला पण सुरुवात झाली आहे. हे जो नगरवरून करमाळ्याला जाणारा महामार्ग राष्ट्रीय, त्या रस्त्याला देखील आता नवीन रस्ता आहे, पण त्याला सुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी खड्डे, त्याबाबत मी संबंधित विभागाला पत्र पण दिलं आणि त्या खड्डे बुजण्याचं सांगितलं. पण तुम्ही पाहिलं असेल बाजूला नगर ते संभाजीनगर रस्त्याची इतकी दुरावस्था आहे. त्यावेळेस सगळ्यात प्रथम मी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्याचे पॅचअप काढायला त्या ठिकाणी लावले. काही ठिकाणी पॅचअप काढले, काही ठिकाणी पॅचअप काढायचे काम चालू आहे. दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. मात्र अनेक ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा मंत्री आहेत त्या ठिकाणी विनोद झाले. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस हे फक्त दबाव तंत्र आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असन नगराध्यक्ष पदाचेच उमेदवार बिनविरोध झाले, काही ठिकाणी नगरसेवक बिनविरोध झाले. ते फक्त सत्तेचा गैरवापर केला, समोरच्याचे फॉर्म कसे रिजेक्ट करता येतील छाननीच्या दिवशी त्याचा प्रयत्न केलो, दडपशाहीचा वापर केला आणि त्या जागा बिनविरोध करण्याला आले. ही फक्त दडपशाही आहे आणि सत्तेचा गैरवापर. देखील त्यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्या मार्फत देखील प्रयत्न चालू होते. बैठका त्यांनी घेतल्या, संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे. आम्ही देखील इथं सातत्यानं रस्त्याच्या ठेकेदाराशी बोलणं करून असं लवकरात लवकर हे काम चालू होईल. मागे एक 15 दिवसापूर्वी नगरला देखील मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळेस एक 10-12 दिवसात हे राहुरी ते राहुरी फॅक्टरी पूर्ण करून देतो बोलले, तर जवळपास त्या पद्धतीने काम चालू आहे. असंच आजच्या या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की पुढे देखील राहुरीच्या पुढे देखील दुसरी टीम लावायचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कमीत कमी मोटरेबल तरी रस्ता होईल अशी आम्हाला खात्री आहे. एकेरी वाहतूक असल्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होती दादा, त्याच्यावर काही आता आम्ही ते अवजड वाहतूक बंद करा म्हणून विषय केला होता, बंद झाले होते, पण एवढ्या 2-4 दिवसात परत चालू झालेलं दिसते. तर एसपी साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो की हे अवजड वाहतूक बंद केल्यामुळं काही निष्पाप जीवांचे प्राण वाचले होते. परत जर आता इथं आपण बघू शकता इतकी एकेरी वाहतूक आहे, त्याच्यात अवजड वाहतूक आहे. परत काही जर कुणाचा बळी गेला तर याला प्रशासन जबाबदार राहील. आम्ही एसपी साहेबांशी बोलून आम्ही दोघं त्या ठिकाणी निश्चितपणे हे परत बंद करायचा प्रयत्न करू. हे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे, त्यांना बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न केला जातोय किंवा केलं जातंय त्याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? आता सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे. सत्ता, पैसा हे सगळे एका ठिकाणी एकवटल्यावरती हे असे दबाव तंत्र आणून हे सगळे काम करायचं हे महाराष्ट्र बघतोय. म्हणजे लोकांना मतदान करण्यापासून लोकांची काय इच्छा आहे ही त्यांना व्यक्त न करू देता सत्तेच्या माध्यमातून दाबलं तर हा महाराष्ट्र बघतोय उभ्या डोळ्यांनी काय चालू आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.